हिवाळा संपता संपता आता भरपूर अशा भाज्या मार्केटला आलेल्या आहेत. त्यामधीलच भाजी म्हणजे हिरवीगार मेथी. मेथीपासून भरपूर रेसिपी बनतात. आज आपण एक छान अशी चवदार रेसिपी बनवणार आहोत. चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी छान हिरवी कंच मेथी घेतलेली आहे. तर या मेथीला आपल्याला छान निवडून घ्यायचं आहे. याची कोवळी कोवळी पाने तसेच आपल्याला याचे देठसुद्धा हवे आहेत. तर अशा पद्धतीची मेथी आपल्याला छान निवडून घ्यायची आहे. याला स्वच्छ आपण धुवून घेऊया. याला स्वच्छ धुवायचं आहे कारण की यावर जी धूळ असेल ते निघून जाईल. आता मेथी आपल्याला धुवायची असताना थोडं मीठसुद्धा टाकायचं, म्हणजे जे कीटकनाशकं वगैरे शेतामध्ये टाकतात त्याचा प्रादुर्भाव यावर राहत नाही. आता याला आपण झरू देऊया. छान पाणी छान निथळायला हवं, या पद्धतीने आपल्याला मेथी ठेवायची आहे. तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. यामध्ये जिरे, मोहरी आणि लसूणसुद्धा टाकायचं आहे. लसूणला छान असं परतवायचं आहे, म्हणजे याचा रंग छान चेंज होईल. यामध्ये लाल मिरचीचे फुलंसुद्धा टाकायचे आहेत. लसूण हा आरोग्याच्या दृष्टीने खाणे खूप छान आहे. मुलं काढून टाकतात, तर असा जर छान खरपूस झाला तर मुलं ते काढणार नाहीत. यामध्ये कांदासुद्धा परतवायचा आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे. यामध्ये थोडं मीठ ॲड करूया, म्हणजेच कांद्याला छान खरपूस रंग येईल. आता असंच आपल्याला हे छान परतवायचं आहे. हे परतवून झालं की यामध्ये आपल्याला थोडं लसूण आणि अद्रकसुद्धा टाकायचं आहे. तुम्ही आलंसुद्धा किसून टाकू शकता. आता कोरडे मसाले टाकून घेऊया. हळद, जिरे, धना पावडर आणि लाल तिखटसुद्धा टाकायचं आहे. तुमच्या चवीप्रमाणे किती तिखट लागतं तर त्या पद्धतीने तिखट टाकायचं आहे. इथे मी 2 छोटे चम्मच तिखट टाकलेलं आहे. रंग बघा किती छान आलेला आहे. फोडणीसुद्धा एकदम मस्त अशी बनली आहे. यामध्ये आता आपण टोमॅटोसुद्धा टाकून घेऊया. लाल टोमॅटो आपल्याला इथं वापरायचा आहे आणि टोमॅटोचं पाणी छान सुकेपर्यंत आपल्याला ते परतवायचं आहे. मेथी आपण आता कापून घेऊया. छान अशी बारीक एकसारखी आपल्याला मेथी कापायची आहे. मेथी कापून झाली की आपल्याला हे बघायचं आहे की आपली पूर्ण मेथी ही पाण्याने छान धुतल्या गेली आहे की नाही आणि कोरडी झाली आहे का. ओली जास्त मेथी आपल्याला इथे घ्यायची नाही. छान पाणी निथळलेलीच मेथी इथे घ्यायची आहे. आता मेथी यामध्ये टाकून घेऊया आणि याला परतवायचं आहे. दोन्ही बॅच इथे मी कापून घेणार आहे आणि पुन्हा यामध्ये टाकणार आहे. तर याला परतवायचं आहे. यामध्ये जे पाणी असेल ते छान सुकून जाईल. पुन्हा यामध्ये मेथी मी टाकून घेतली आणि याला पुन्हा आपल्याला परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे कारण की खाली लागायला नको. तर असं थोडा थोडा वेळाने ही मेथी छान सुकल्यावर आपल्याला इथे ताट ठेवायचं आहे आणि बघायचं आहे पाणी छान कमी झालेलं आहे का नाही. जे मेथीला पाणी होतं अंगाला ते झालेलं आहे का नाही. आता थंबनेलप्रमाणे इथे आपल्याला 2 चम्मच बेसन टाकायचं आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही आणखी एक्स्ट्रा वाढवू शकता आणि या पद्धतीने छान खरपूस भाजायचं आहे. बेसन हे छान खरपूस भाजल्या गेलेलं पाहिजे. दोन्ही बाजूने चारी बाजूने परतवायचं आहे. बेसन खाली लागायला नको. तर या पद्धतीने आपली मेथी बेसन तयार झालेलं आहे. खूप छान लागतं आणि यामध्ये जे आपण कांदा लसूणसुद्धा टाकलेला आहे त्याचासुद्धा रंग खूप छान आलेला आहे. आता आपण ते बेसन सर्व करूया. मेथीची भन्नाट अशी रेसिपी आपली तयार आहे. इथे मी ताट छान वाढून घेतलेलं आहे. लोणचं, पोळी, मसाले भात आणि कढीसुद्धा बनवलेली आहे. यासोबत तोंडी लावायला असा छान मेथीचा झुणका बनवलेला आहे. तुम्हाला ही मेथीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. एकदा नक्की करून बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच छान आवडणार. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा.